भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी तरुणांच्या बद्दल जे विधान केलं झुरळ म्हणून, त्या विधानामुळे संपूर्ण देशभरामध्ये तसेच परदेशामध्ये देखील जिथं जिथं भारतीय तरुण आहेत, या तरुणांच्या मध्ये एक मोठी संतापाची लाट उमटलेली आहे. खरं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीच्या पदावर असलेल्या व्यक्तींनी अशा पद्धतीचं विधान करणं हे सर्वस्वी चुकीचं आहे, असं माझं वैयक्तिक मत आहे. याबद्दल समाज माध्यमावर, दूरदर्शनवर, वृत्तपत्रामध्ये विविध ठिकाणी विविध तऱ्हेच्या प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत. कॉकरोच जनता पार्टी ही अभिजित दिपकेंनी स्थापन केली सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी तरुणांना झुरळ म्हटल्यानंतर. आणि आश्चर्य म्हणजे या कॉकरोच जनता पार्टीला केवळ भारतातूनच नव्हे तर बाहेरच्या देशामधून देखील जिथं जिथं भारतीय तरुण आहेत सगळ्यांनी पाठिंबा दिला. आणखीन ते फॉलोअर्स आणि हे त्यांची संख्या कोट्यवधीमध्ये गेली. त्या कॉकरोच जनता पार्टीचा धसका सरकारने एवढा घेतला की त्यांचं ते फेसबुक अकाउंट, त्याच्यानंतर इंस्टाग्राम अकाउंट बंद केलं, त्यांचं वेबसाईट देखील बंद केले. खरं त्यामुळे तरुणांच्या मनामध्ये जो काही क्षोभ उमटलेला आहे तो दूर होणार नाही आहे. सध्या देशामधली जर तरुणांची स्थिती जर बघितली तर तरुणांना नोकऱ्या मिळत नाही आहेत. विविध कारणामुळे अनेक कंपन्या तरुण इंजिनियर असतील किंवा आणि वेगवेगळ्या पदावरचे तरुण असतील, या सगळ्यांना कामावरून कमी करत आहेत. अशी स्थिती सध्या देशामध्ये असताना बेरोजगार तरुण जे उच्च विद्याविभूषित आहेत अशा तरुणांना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी झुरळ म्हणून संभावना करणं हे संपूर्णपणे चुकीचं आहे. आणि पूर्वी कसं होतं की एखादी घटना दाबली जायची, पण आता सोशल मीडियामुळे काय झालेलं आहे तर आता आपण काही जरी घडलं तरी आपलं दबाव तंत्र वापरून सरकार असो किंवा अन्य खातं असो तो दाबू शकत नाही. एखादी घटना किंवा प्रसंग जो घडला असेल ते कुणीतरी त्याचं शूटिंग केलेलं असतंय, कुणीतरी त्याचा फोटो काढलेला असतंय आणि ते क्षणामध्ये सोशल मीडियाच्या द्वारे संपूर्ण जगभरामध्ये पोचतंय. या कॉकरोच जनता पार्टीच्या निमित्ताने जे काही अभिजित दिपकेंनी या पक्षाची स्थापना केली, या स्थापनेच्यामुळे देशामधल्या तरुणांच्या मध्ये जो काही क्षोभ आहे, तरुणांच्या ज्या समस्या आहेत, तरुण आज कोणत्या परिस्थितीमधून जात आहेत, इथं नोकरी मिळत नाही, असलेली नोकरी टिकवता येत नाही, अशा द्विधा मनस्थितीमधून तरुणांना जायला लागतंय. सरकारकडे तरुणांना रोजगार देण्याच्या दृष्टीने कोणत्याही ठोस योजना नाहीत. सरकारमध्ये लाखोंच्या संख्येने जागा रिक्त आहेत, पण या जागा भरण्याचं सरकारचं नियोजन नाही आहे. केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल, नोकर भरती पूर्णपणे थांबलेली आहे आणि त्याचा फटका या बेरोजगार तरुणांना मिळत बसलेला आहे. तरुणांना खरं म्हणजे कौशल्याधारित शिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभं करून त्यांना स्वतंत्र उद्योगधंदे काढून देणं, याकडे सरकारने खरं म्हणजे लक्ष देणं गरजेचं आहे. आज जपान असेल किंवा चीन असेल, तिथं मोठे मोठे इंडस्ट्रीयल हब स्थापन झालेले आहेत आणि एक एक हब इतके मोठे आहेत की ती प्रचंड शहरं आहेत, मुंबईसारखी शहरं आहेत. त्या शहरामध्ये हायड्रॉलिक्सशी संबंधित जर एखादा असेल तर पूर्ण त्या शहरामध्ये हायड्रॉलिक्सशी संबंधितच उत्पादनं होतात आणि हायड्रॉलिक्सशी संबंधित जे तज्ज्ञ असतात किंवा जे काही कामगार असतात ते तिथं वास्तव्याला असतात आणि ते तिथंच काम करतात. अशा पद्धतीने चीनने आपल्या तरुणांना रोजगारासाठी किंवा त्यांच्या हातांना उद्योग मिळवून दिलेला आहे. त्यामुळे चीनमध्ये नवीन नवीन उद्योग स्थापन होत आहेत आणि त्याच्यामुळे तरुणांची जी बेरोजगारीची समस्या आहे ती तिथं पूर्ण 100% सुटलेली आहे असं मी म्हणत नाही, पण बऱ्याच अंशी चीनने त्यावर मात केलेली आहे. सरकारने किंवा आणि बाकीच्यांनी देखील तरुणांना ज्या समस्या आहेत, कारण तरुण हेच उद्याचे नागरिक आहेत, तरुणांच्या हातामध्येच उद्याला आपल्या देशाचं भविष्य आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून उच्च पदस्थ सरकारी अधिकारी असतील, न्यायमूर्ती असतील, राजकीय नेते असतील, लेखक असतील, विचारवंत असतील, या साऱ्यांनी तरुणांच्या बद्दल काही मतं मांडत असताना एकदा विचार करून मांडायला हवीत. नाहीतर तरुणाईच्या शक्तीचा जर स्फोट झाला तर ते समाज मनावर त्याचा फार मोठा परिणाम होणार आहे असं मला वाटतंय. विलास अध्यापक, ज्येष्ठ पत्रकार.